निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। महिलेच्या मृत्यू प्रकरणात जमावाने रुग्णालयावर हल्ला करून कार्यालयाची तोडफोड आणि डॉक्टरांना शौचालयात कोंडून ठेवण्याच्या प्रकरणात शेगावातील शिवसैनिकांना शेगाव येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने 3.5 वर्षाची शिक्षा सुनावली होती। या प्रकरणात गुरुवारी खामगाव येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने सर्व आंदोलनकर्ते शिवसैनिकांना सबळ पुरावा अभावी शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली आहे। यावर पत्रकार परिषद घेऊन शिवसैनिकांनी सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही अशा भावना व्यक्त केल्यात। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयामध्ये 2 सप्टेंबर 2009 रोजी सौ शारदा राजाराम गोजरे वय 25 या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता। त्यानंतर महिलेचा मृत्यू अचानक कशामुळे झाला याबाबतचा जाब विचारण्यासाठी मृतकांच्या नातेवाईकांसोबत गेलेल्या शेगाव येथील शिवसेनेचे तत्कालीन उपजिल्हा प्रमुख अविनाश दळवींसह शिवसैनिकांवर शासकीय कामात अडथळा, डॉक्टरांना मारहाण आणि रुग्णालयाची तोडफोड यासारखे आरोप लावून तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश शिरसाट यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। सदर तक्रारीवरून शहर पोलिसांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश दळवी, माजी तालुका प्रमुख रमेश पाटील, उपशहर प्रमुख सुधाकर शिंदे, माजी शहर प्रमुख दिनेश शिंदे, माजी उपशहर प्रमुख गजानन हाडोळे आणि मृतक महिलेचा नातेवाईक दशरथ जाथोड याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रकरण शेगाव येथील JMFC कोर्टामध्ये दाखल होते। त्यावर शेगाव येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने 17 ऑगस्ट 2016 रोजी शिवसैनिकांना दोषी ठरवून विविध कलमाखाली एकूण 3.5 वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी 11,800 रुपयांचा दंड असा आदेश पारित केला होता। त्या निकालाविरुद्ध खामगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शिवसैनिकांकडून अपील दाखल करण्यात आली होती। या प्रकरणात काल 29 ऑगस्ट रोजी खामगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निकाली काढण्यात आले असून सर्व 6 शिवसैनिकांना आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे। शिवसैनिकांकडून ज्येष्ठ विधिज्ञ विनोद भडंग यांनी युक्तिवाद केला आहे। शेगाव शहरामध्ये एका महिलेचा आकस्मिक मृत्यू झाला होता। सईबाई मोटे रुग्णालयामध्ये एका महिलेचा संशयास्पद व आकस्मिक मृत्यू झाल्याच्या कारणामुळे शिवसैनिक त्या नातेवाईकांच्या विनंतीवरून आम्ही 6 जण त्या ठिकाणी विचारपूस करायसाठी गेलो होतो। त्या ठिकाणी आम्ही जाब विचारला की सकाळी 7:30 वाजता महिलेला ॲडमिट केलं आणि 11:30 वाजता त्या महिलेचा मृत्यू कसा होतो, कोणतंही मोठं सबळ असं कारण नव्हतं। त्या ठिकाणी आम्ही थोडंफार त्या वेळचे तत्कालीन जे वैद्यकीय अधीक्षक होते त्यांच्याशी आम्ही थोडंफार शिवसेनेच्या शिवराळ भाषेमध्ये बोललो आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता त्या महिलेचे नातेवाईक आले आणि त्यांनी त्या ठिकाणी तोडफोड वगैरे हा प्रकार केला। दुसऱ्या दिवशी आपला दवाखाना जे आहे तर रुग्णालय प्रशासनाने आमच्या विरुद्ध त्या ठिकाणी तक्रार दाखल केली की ते संध्याकाळी जे 6:30 वाजता घडलेलं कृत्य होतं जे इतरांनी केलं होतं ते त्यांनी आम्हाला त्यामध्ये गोवलं व आमच्या विरुद्ध तक्रार दिली आणि त्या तक्रारीमुळे या इथल्या शेगावच्या कोर्टने आम्हाला 3.5 वर्षाची सजा सुनावली होती। त्या विरुद्ध आम्ही खामगाव कोर्टामध्ये गेलो, अपील केली। त्या अपीलमध्ये आम्हाला काल न्यायमूर्ती PP कुलकर्णी यांनी निर्दोष मुक्त केले आहे। आमची जी बाजू होती ती खामगावचे जे विधितज्ञ आहेत, ज्येष्ठ विधितज्ञ आणि नामांकित विधितज्ञ विनोद भडंग यांनी आमची बाजू मांडली व आम्हाला त्या ठिकाणी निर्दोष मुक्त करण्यामध्ये त्यांनी फार मोठा वाटा उचललेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।